छोटा व मोठा पडदा गाजवत अभिनेत्री सुकन्या मोने यांनी स्वतःचं असं महत्त्वाचं स्थान सिनेसृष्टीत निर्माण केलं. आजवर सुकन्या यांनी हिंदी, मराठी सिनेसृष्टीत बरंच काम केलं आहे. अभिनयासह त्यांना नृत्याचीही प्रचंड आवड आहे. सुकन्या यांनी वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले. अपघात, आजारपण, प्रचंड कठीण परिस्थितीला सामोरं गेल्यानंतर झालेला मुलीचा जन्म, हे सगळंच. सुकन्या यांच्याबरोबर त्यांची लेकही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. बाई पण भारी देवा या चित्रपटातील सुकन्या मोने यांच्या भूमिकेचं भरभरून कौतुक झालं. या चित्रपटात जुलियानेही एक भूमिका साकारली होती, त्यामुळे ती देखील चर्चेत आली. सुकन्या मोने सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच त्या काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. विशेषतः त्या स्वामी भक्त असून स्वामींचे अनेक व्हिडिओही त्या शेअर करतात. अशातच सुकन्या यांनी मिरची मराठी या यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी बोलतानाही त्यांनी स्वामींच्या प्रचितीचा एक किस्सा सांगितला आहे. यावेळी बोलताना सुकन्या म्हणाल्या, जुलियाच्या कॉलेजच्या ऍडमिशनच्या वेळेला तिला सोफिया कॉलेजला जायचं होतं. संजयचं म्हणणं होतं की घराजवळ असलेल्या रुईया कॉलेजला ऍडमिशन घे. रुईयामध्ये बऱ्यापैकी ओळखी आहेत म्हणून तो असं म्हणत होता. यावर जुलियाचं म्हणणं होतं की म्हणूनच तिला या कॉलेजमध्ये जायचं नव्हतं. तिला एक्सप्लोर करायचं होतं आणि म्हणून तिला वेगळ्या ठिकाणी जायचं होतं. 3 वाजता ऍडमिशन बंद होणार होतं. शेवटी 2:45 वाजता संजय म्हणाला तू घे ऍडमिशन. यावर म्हणाले, आता काय उपयोग आहे, 3 वाजता ऍडमिशन बंद होणार आहे. तरी मी जुलियाला म्हटलं चल. पुढे त्या म्हणाल्या, आमचे ड्रायव्हर दादा चंदनला म्हटलं गाडी काढ. यावर तो म्हणाला, मॅडम आपण कितीही फास्ट गेलो तरी तेवढ्या वेळात आपण पोहोचू शकणार नाही. तर मी त्याला म्हटलं तू चल. आम्ही निघताना मी स्वामींना प्रार्थना केली. पहिल्यांदा माझ्या लेकीने हट्ट केला आहे, मला माहित नाही तो पूर्ण करा. माझा मंत्र सुरू होता. धावत धावत गेलो. जुलियाला म्हटलं काय तो 10 रुपयाचा फॉर्म आहे तो घे आणि तू पळ. ती वर उभी होती. आम्हाला पळताना बघून ती म्हणाली, सावकाश या सावकाश या, सर्व्हर डाऊन आहे. आम्ही 3:26 तिथे पोहोचलो आणि 3:45 वाजता सर्व्हर सुरू झाला आणि जुलियाचं ऍडमिशन झालं. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.